ज्यांनी आपल्याला ह्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं जायचंच, पक्षाने बोलवलं नाही तरी पक्षावर प्रेम असल्यामुळं, पक्षावर निष्ठा असल्यामुळं, पक्षाचा एक घटक म्हणून ते आपणहून आले असे पण उपस्थित असणारे सगळे माझे सहकारी. हसता काय खरं ते सांगतोय. बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, आज सकाळी सुरुवात केली, त्याच्यानंतर 10 समित्या नेमल्या गेल्या आणि सुरुवातीलाच आम्ही सांगितलेलं होतं की ह्यावेळेसचं शिबिर आपण एका वेगळ्या पद्धतीनं जातोय, वेगळी काही भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतोय आणि काळानुरूप जसं राजकारणाच्या संदर्भातली सुरुवातीच्या काळामध्ये असताना प्रचाराची पद्धत आणि आताची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. नवीन पिढी मोठ्या प्रमाणावर पुढे आली आहे, त्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे, त्यांचेही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना आपल्याला त्या प्रश्नाची नीटपणे सोडवणूक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि म्हणून आपण 10 त्या समित्या केल्या. त्याच्यामध्ये शिवनेरी समितीचं नेतृत्व दिलीप वळसे पाटलांनी, रायगड समितीचं श्री नरहरी झिरवाळांनी, आपल्या कळसुबाई समितीचं आदिती तटकर यांनी, विजयदुर्गचं इंद्रनील नाईकांनी, पन्हाळा समितीचं दत्तामामा भरणेंनी, राजगड समितीचं शिवाजीराव आढळराव पाटलांनी, अजिंक्यतारा समितीचं अनिल भाईदास पाटलांनी, देवगिरीचं नवाबभाई मलिकांनी, रामटेकचं धनंजय मुंड्यांनी आणि सिंहगडचं सुनेत्रा पवारांनी आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळी टीम होती. त्यांनी थोडक्यात, त्यांनाही वेळ तसा कमी मिळाला कारण ते 3 तास बसलेले होते. अनेकांनी उपयुक्त सूचना केल्या. आम्ही सगळेच जण तिथं फिरत होतो. काही वेळ आम्ही त्यांचं ऐकत होतो. काहींना वाटत होतं की आम्ही तिथं थांबावं आणि संपूर्ण ऐकावं, परंतु एकंदरीत आम्ही तिथं फिरण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की खरंच हे सगळं मनापासून सगळे लक्ष देऊन करतायत का, त्याच्यातलं गांभीर्य यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का. आणि त्याच्याकरता प्रफुल्लभाई असतील, मी असेल, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळेजण फिरत होतो. मला सगळीकडे जाता आलं नाही कारण मला वेगवेगळ्या चॅनलला देखील माझ्या मुलाखती द्यायच्या होत्या. जवळपास 15 हिंदी आणि मराठी चॅनलला मी आपल्या एकंदरीत ह्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे आणि पत्रकारांना जे काही विचारलं मगाशी तटकरे साहेबांनी, आमच्या प्रफुल्लभाईंनी जे काही सांगितलं की बाबा इथं का घेतलं, ह्याच्या मागचं कारण काय, कारण पत्रकार त्यांच्या अँगलनी विचार करत असतात. आपण आपली भूमिका तिथं मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना त्या समितीमध्ये प्रत्येकाच्या किती सदस्य संख्या होती आज तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं नाही, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या 30 सप्टेंबरपर्यंत, मी 30 सप्टेंबरपर्यंत तारीख देतोय, 11 दिवस, त्याची संपूर्ण प्रत्येक 10 समितींची एक प्रत माझ्याकडे द्या, एक प्रत तटकरे साहेबांच्याकडे द्या, एक प्रत प्रफुल्लभाईंच्याकडे द्या, एक प्रत पार्टीकडं जिथं शिवाजीराव गर्जे आणि बाकीचं सगळं आपलं मुंबईचं ऑफिस आहे तिथं द्या. अशा 4 प्रती करा. त्याच्यामध्ये किती लोकांना तिथं नेमलेलं होतं आणि मला या 10 अध्यक्षांना विनंती करायची की त्यांना तुमच्यामध्ये सदस्य म्हणून नेमल्यानंतर किती जण